आरस्तोल मंडई राम राम मंडई महाराष्ट्रभर विधानसभानं रणधुमाडी सुरू शे आणि या रणधुमाडीमा वेगवेगळ्या माध्यमातून उमेदवार प्रचार प्रसार करानं काम करी राहणार. आज आपला बरोबर शेतस महाराष्ट्र स्वराज्य पक्षाना अधिकृत उमेदवार आदरणीय नानासाहेब प्रताप हरी पाटील. राम राम नानासाहेब. राम राम. मंडई पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघामा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाना अधिकृत उमेदवार म्हणीशीन आदरणीय नानासाहेबांना उमेदवारी दाखल करेल छे आणि मग या उमेदवारीना माध्यमातून आपण त्यासना संवाद साधणार शेतस. नानासाहेब, आपण उमेदवारी दाखल करी आणि अधिकृत उमेदवारी आपली महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडतीन छे आणि या उमेदवारीला आता आपण म्हणजे आमदारकी म्हणीशीन आपण आता उमेदवारी करू असं आपले का वाटणं? मी बराच दिवसपासून गाव पातळीवर आमदामा काम कर, ग्रामपंचायतनं काम कर, विकास सोसायटीनं काम कर, दूध डेअरीनं काम कर, 10-15 वर्ष चांगलं काम कर. मला गाव तालुक्यात सहानुभूती भेटणी, मदत करी सर्वांनी. मी त्यात नवी भरपूर काम लहानपणापासून करती राहणो. सर्व सामाजिक कामे करात. अडचणी उडचणी कोणत्या ज्या होतील त्या ज्या खालना लेवलले ज्या करत, त्यानंतर तालुका लेवलवर भरपूर बऱ्याच संस्था. मग मी शेतकी संघमा काम कर, मार्केट कमिटीमा काम कर, तसंच जिल्हा लेवलले बी बँकमा काम कर, काही दूध फेडरेशनमा बी काम कर, जिल्हा परिषदमा काम कर, असं बऱ्याच ठिकाणी काम कर. मग आता या आपले चांगलं लोकेशने बी आपल्यावर भरोसा शे आणि आपले बी काम करायची सवय शे आणि आपले बी सर्व ग्रामीण भागातला लोकांना, तळागाळातला लोकांना अनुभव शे. तर यांना उपयोग आपण मतदारसंघले करू बुवा या हिशोबे मी या मतदारसंघात उभा राहणार विचार करा. आणि आता सर्वच काम करायचं आहे तर मग आता वरनं बी काम करून लोकेशना, वर गरीब लोकेशना फायदा व्हायला पाहिजे. मला तर तशी काही म्हणजे दुसरं इतर यांना शिक्षण क्षेत्रामा बी काम करायचे, मी सरकार क्षेत्रामा बी काम करायचे, तर शासनमा बी काम करू आणि लोकेशना आणि मतदारसंघांना विकास जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील. बरोबर आहे ना साहेब. आपण खरं म्हणजे आमदारकी लढेशन आपल्याला थोडंसं म्हणजे आपले थोडंसं मोठं काम करायला आपली इच्छा शे. नानासाहेब, काही प्रश्न असा शेतस आपल्यासाठी की बराच उमेदवार आता जे आपला आठे मातब्बर म्हणावतस आणि त्यासनं थोडंसं तुम्ही उमेदवारी जाई आणि त्यासनं थोडं धाबा धनानी जायचे, तर या उमेदवारी मागे आपले असं वाटस का की म्हणजे भडगाव तालुक्यावर काहीतरी अन्याय होईल म्हणीशीन आपली उमेदवारी शे असं वाटस का? नाही, मतदारसंघ सर्वच मतदारसंघावर अन्याय व्हायचे असं काही नाही, पण सर्व मतदारसंघावर विकासना बराच अपूर्ण आहे. पाहिजे तसा विकास जाय आणि 70-75 वर्ष घ्या. बऱ्याच दिवसपासून बऱ्याच अडचणी सिंचननी आपली नदीने अडचणची, नदीले बंधारा नाहीत, नदीले आणि नदीना किनारच फक्त दुरुस्त चांगला होऊ शकतो. तो बी स्वतः शेतकरी ज्यासनी पाईपलाईन करायची, ज्यासनी विकास करायची त्यांना तोच करू शकत. आजूबाजूला एरिया मग पाणी नाही, टँकर लागतात बडगावले. बरोबर आहे. पाचोराले टँकर लागतात. 15-15, 20-20 दिवस पाणी लागत नाही. एवढं म्हणजे वास्तविक गिरणामाई आपला सेंटरमधून जास्त मतदारसंघातून तरी सुद्धा आपली पाणी अडचण म्हणजे शोकांतिक अशी. म्हणून आपण त्या हिशोबे आपण काम करा ना बुवा. आणि शेतकरीचा जास्त मोठा प्रश्न आहे इथं. प्रक्रिया प्रकल्पच नाही आपल्याकडे. नाही, पहिले कसगावली धक्का होता, तिथून दर पहिले नाही मी दररोज 2 वेळा गणपती जायत. आज तशी पोझिशन नाही. आता फळबागायत भरपूर जायची, उष्ण कारखाना नाही. बरोबर आहे. म्हणून आपण मतदारसंघावर बरोबर आहे. आपला तालुकावरच नाही तर पूर्ण मतदारसंघावर विकास ना थोडंसं तुम्हाला वाटत ना की अन्याय सारखंच शे आणि म्हणून लोकसना भावना देखील तुम्ही उभा राहायला तसं आई आमच्या लक्षातही राहणं. नानासाहेब, खरं म्हणजे आपली लढत जी शे आता आठ बराच लोक उभा शेतस, विद्यमान आमदार शेतस, काही माजी आमदार शेतस, काही इच्छुक शेतस, बरीच मंडळी शे आणि या नामदार आपण आता उमेदवारी दाखल करेल शे. म्हणजे नेमकं आपली लढत या सगळ्यापैकी कोणासंग आपली लढत छे असं वाटत तुमले? नाही, लढत तसं काही नाही. आपला विकास फक्त आपला हेतू काय मतदारसंघांना विकास करायचे. बरोबर. लढत ना आपली वैयक्तिक कोणाशी दोष नाही. आपण त्या सर्व मतदारसंघ त्यातले 2-2, 4-4, 5-5, 10-10 वर्षे, 15-15 वर्षे, 20-20 वर्षे एकच घरमा मदत करायची. बरोबर. तसं आपण बी विकास म्हणजे आपण लढत असं वैयक्तिक कोणाशी वाद नाही. मी सर्वांबरोबर काम केलेले. बरोबर आहे. असं काही नाही वैयक्तिक वाद कोणाशी आपला मतदारसंघ. बरोबर. म्हणजे आपली लढत नेमकी कोणासाठी नाही तर जनतासाठी. जनतासाठी. बरोबर. जनता आणि आपला मतदारसंघ ना विकास. बरोबर. नानासाहेबांना अशी
म्हणजे नानासाहेबांनी जी भावना असे की बुवा लोकसनं प्रश्न सुटायला पाहिजे यासाठी आपली उमेदवारी आहे. कोणी आपला विरोधक वैचारिक विरोधक राहू शकतंस, कोणी वैयक्तिक विरोध उमेदवारी नाहीये असं नानासाहेबांचं म्हणणं आहे. नानासाहेब तेच छत्रपती संभाजीराजे याची सभा आपली जाई आणि उदंड प्रतिसाद आपल्या भेटणार हे मायबाप जनताना आपल्यावर प्रेम शे आणि यांना मागे काय कारण वाटत तुमले काय कशामुळे आपल्या मागे लोक उभं राहतात? लोक मतदारसंघाले बऱ्याच अडचणी शेत, बरेच म्हणजे कुठलाही बाहेरना प्रकल्प नाही, बेरोजगारी शे, शिक्षण आपलं शेती आता बऱ्याच अडचणी शेत. बरोबर. शेती लोक भरपूर पिकाडतात आपल्याकडे, पण त्याला काही प्रक्रिया नाही, त्यामुळे एवढा नफा राहत नाही. नुसतं पिकाडावर एवढा नफा राहतच नाही ती तसं. आणि तसं बेरोजगारीचे आणि विशेष म्हणजे सांगणं आहे तर मतदारसंघांना विकास म्हणून आपण काम करावं. बरोबर. म्हणजे शेतीच्या वेगवेगळ्या शेती जे आपल्याकडे जे पिकस त्याला थोडंसं विकासासाठी काहीतरी प्रक्रिया पण व्हायला पाहिजे असं वाटत. बरोबर आहे. आणि आपल्याकडे खरंच जाते तालुका जिल्हा बऱ्याच ठिकाणी ना साहेब चांगला कारखाना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रक्रिया उद्योग शेतस, पण बडगाव आणि पाचोरा फारसं काही असं MIDC वगैरे काही अशी विकसित दिकत नाही, काही विकसित बडगावनी कधी यांसाठी काय प्रयत्न करणार? आपण तर प्रयत्न करणारच. MIDC चालू करा, प्रयत्न करायचे, त्यांना लहान उद्योग येतील, बेरोजगारी दूर होईल. बरोबर. आणि विशेष म्हणजे आमना मतदारसंघ पाचोरा एवढा मोठं शहर शे, रेल्वे लाईनला लागू शे, तरी तिथे इंजिनिअरिंग कॉलेज नाही, पुढील शिक्षणच नाही. शिक्षण जर जाय तर त्यामुळे इतर फॅसिलिटी होतीस, विद्यार्थी शिकतस, बाहेर जातस, त्यांना उपयोग होस. बरोबर. कॉलेज आहे तर कॉलेजना परिसर सुधरस, कॉलेजमुळे बाहेरना पोरे शिकाले तर त्यामुळे इतर दुकानदारी चालत, सर्वच चालत, घरभाडं भेटत, सर्व भेटत. बरोबर. पण तसं मोठं एखादी शिक्षण संस्था, मोठ्या प्रशिक्षण संस्था पण नाही, काही नाही नुसतं म्हणजे पोरासाठी काही असं उद्योग होती त्यामुळे तरुणाई भटकेल असं वाटत. हो. त्यामुळे तरुणाईला काही कामच नाही, दुसरा उद्योग रिकामा चुकीना उद्योग करत असते. म्हणजे ज्या करायला नको त्या उद्योग करतच, त्यामुळे वाया जात. बरोबर. पूर्ण पिढी वाया जाईल, त्यामुळेच गुन्हेगारी वाढायनी, वाईट उद्योग लावतस आणि त्यांना मग आपलं नेता मंडळी बागलेतच. म्हणजे म्हणून नानासाहेब आपण तरुणासाठी काहीतरी उभं करा ना तुम्हाला प्रयत्न शे. आणि मला असं विचारणं शे नानासाहेब, आपले शेती, शिक्षण आणि आरोग्य यानावर तुम्हाला काम शेच बऱ्याच ठिकाणी ब्लड डोनेशन वगैरे या कॅम्प आम्ही देखील शेतस. आणि या शेती, शिक्षण आणि आरोग्य आणि रोजगार यानावर तुम्हाला पक्षानं पण ध्येय धोरण शेतस. मग या ध्येय धोरणावर तुम्हाला काम राहील त्यांना मागे म्हणजे आता याना व्यतिरिक्त शिक्षण, आरोग्य तसेच पण याना पुढे जायशी ना ते आपले काय अजून काही करायला इच्छा असे तुम्ही की आपण हे करू शकतो बुवा? अजून सामाजिक बऱ्याच अडचणी राहतील ना, त्या तळागाळामधला लोक इथले घुसलानं आणि आरोग्याविषयी बऱ्याच तक्रारी आहेत. निश्चित जाहिरात होस, उपकेंद्र उपजिल्हा केंद्र मंजूर हाही मंजूर, पण त्याच्यात आज ज्या उपकेंद्र चालू आहेत त्यात डॉक्टर नाहीत, रिकामा बांधीसन पडे त्यातनावर काहीतरी प्रक्रिया व्हायला पाहिजे. तसंच शेती प्रक्रियानाच बराच शेतीनं प्रक्रियाना एकही उद्योग नाही आपल्याकडे. नाही. कपाशी पिकाडच लोक भरपूर कपाशी पिकाडच एकदम चांगला आहे, जिनिंग नाही चालू, सर्व बंद आहेत, सरकारनी खरेदी नाही. तसंच केळीनं बी भरपूर उत्पादन सेवा पहिले केळी माहेर घर होतं आपलं कसगाव, एकदम दिल्ली पर्यंत नावात गेलं होतं. पण कुठे जातात त्यांना काहीच माहिती नाही, काहीच दिकत नाही, बंद पडी आहे सर्व. बरोबर. असं उद्योग वाहन पाहिजे काहीतरी. आता मोसंबी आहे भरपूर, निंबू आहे भरपूर, निंबू नाही भरपूरशी उत्पन्न, ऊसनं मोठं उत्पन्न आहे. बरोबर. तर त्याच प्रक्रिया वाहन पाहिजे. ग्रामीण भागमा उद्योगधंदा यायला पाहिजेत असं नानासाहेबांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी सुद्धा नानासाहेब प्रयत्न करणार शेतच. आदरणीय नानासाहेब, नेमकं आपले म्हणजे हे निवडी येवाना गणित तुमनं नेमकं काय किंवा कोण गणित बिघडणार शे तुम्हाला उमेदवारीमुळे असं तुमले वाटस? नाही, मी काही कोण गणित बिघाडा करता नाही उभा. मी फक्त मतदारसंघ ना विकास व्हायला पाहिजे, राहेल प्रकल्प व्हायला पाहिजे, बरोबर, तरुणातले काम लागायला पाहिजे. बाकी मंडई म्हणस किंवा
ते यासाठी गणित आहे. नाही आपण काही कोणले पाडा करताना उभा आहे किंवा कोणले निवडा करताना उभा आहे. मी निवडीला करता उभा आहे बरोबर. आणि मी सुरुवातपासून काम करा मला प्रतिसाद चांगला भेटेल ना. आणि संभाजीराजे स्वतः मला पेपर भरालो ना. संभाजीराजेने मला पूर्ण विश्वास टाका. आणि संभाजीराजांची सभाले उन्हात तर सभाले इतका लोकी उन्हात तर जागा नव्हती. त्यामुळे मला इतका आत्मविश्वास वाढ गया. म्हणजे पहिला 8 दिवस आणि आता या 8 दिवस आणखी कितलं वाढी. मला तर वाटत इथला म्हणजे मी भरून होती एकदम. अरे वा. प्रतिसाद चांगला उदंड शे आणि लोक तुम्हाला मागे उभा राहणार त्यांना तुमले आनंद शे असं नानासाहेब म्हणून राहणार. आणि खरं म्हणजे खरंच सभाले आपण देख म्हणजे की जी सभा पाचोरा भडगाव मतदारसंघाने पहिली सभा होती आणि पाचोरा माझाही आणि उदंड प्रतिसाद नानासाहेब असले भेटणार. तर त्यामुळे आत्मविश्वास त्यासना वाढी जायचे असं नानासाहेब म्हणून राहणार. नानासाहेब आपण राजकारणमा समाजकारणमा काम कर आणि आजवर वेगवेगळ्या पद तुम्ही जिल्हा दूध संघ असेल किंवा वेगवेगळ्या मार्केट असतील किंवा ज्या बँकवर आता तुम्ही विद्यमान संचालक म्हणशील जिल्हा बँकवर शेतस. तर या ज्या संस्थांवर तुम्ही काम करत उन्हात या काम करत असताना तुम्हाला बरोबर आजी माझे आमदार किंवा सगळ्या ज्या काही तुम्हाला बरोबर काम करतस किंवा तुम्ही त्यासले निवाडासाठी काही किंमतकारणी भूमिका तुम्ही बऱ्याचदा निभायचे. तर मग याच लोकच मेन काही लोक तुम्हाला काही आरोप करतस तर तुमले नेमकं त्या आरोपासना बाबत काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटत तुम्हाला त्याच लोक ज्या बरोबर शेतस त्याच कधीतरी आरोप बी करतस मग काय त्याला मागे कारण काय वाटस. नाही ते बरोबर आहे. ते आता सामाजिक आहे ते बऱ्याच अडचणी राहतात त्याच्यात जास्त बोलता येत नाही मला. पण मी बऱ्याच म्हणजे आता सर्व माझ्या समोरचे 3 जे उमेदवार आहे त्यांच्या बरोबरीमध्ये काम करतोय. मी बँकेमध्ये एखाद्या उमेदवाराबरोबर काम करतोय. दूध फेडरेशन मध्ये एका उमेदवाराबरोबर काम करतोय. बरोबर. आणि आणखी मार्केटमध्ये सुद्धा दुसऱ्या उमेदवाराबरोबर काम करतोय. म्हणजे बऱ्याच ठिकाणी शिक्षण क्षेत्रात बी काम करतोय. या उमेदवारांना कसं राहतं ते वडिलोपार्जित घराणेशाही चालू आहे आणि त्यांना असं वाटतं दुसरा कोणी आमदार उभं राहायलाच नको. पुढे कोणी दिसाल कोणी पुढे जायलाच नको. म्हणून मी आतापर्यंत काय भावनाशे मनीषीनच आरोप होतास का. कालपर्यंत मी त्यांच्या बरोबर होतो. त्यांना मदत केली प्रत्येकाला मदत केलेली आता त्या समोरच्या माणसांना. तर त्यांच्या बरोबर होतो. त्यांच्या निवडणुकीला फायदा केला मी थोडाफार माझ्या मध्ये आणून काहीतरी थोडाफार फायदा केला. पण ते आता त्यांना वाटतं आपल्या पुढे चालले जाते पोय त्याच्यामुळे ते मला त्यामुळे दुसरं काही त्यांना तथ्य नाही ते फक्त एकच त्याचं कारण जे आपला पुढे चालणार चालणार. बरोबर आहे. म्हणजे लोकभावना सोडीशीन त्यासले त्यात कुणीतरी मोठा होय ना की थोडं दुःख लागत बुवा असं. बरोबर ते दुसरंच बुवा आपला पुढे चालणार जाईल बुवा. आपण एकच घराना मातला किंवा 2च घराना एकदा आलटी पलटी करावी किंवा एकच घर मारावा ना बुवा असं त्याच ना येतो. बरोबर. नानासाहेब पाचोरा भडगावचे मतदारसंघ शे यानामा विकास कामं होई राहणार असं विद्यमान आमदार सांगतात आणि भरपूर कामं होई राहणार. आणि आदरणीय राजे साहेब सुद्धा जाहीर सभामा बोलणार की या टक्के असले निवडणं शे का नानासाहेब असले निवडणं शे याची जी टीका होती तेच नाही करेल त्यांना मग ते शे असं वाटस का तुमले या गोष्टीसमा काही टक्केवारीनं राजकारण चाललंय ना असं वाटस का. त्याबद्दल मला जास्त बोलता येणार नाही. पण लोकांना मन मशे लोक म्हणतात कारण जेव्हा आता विकास म्हणजे पैसा आता ते भरपूर राहणार. पैशाची किंमतच कमी व्हायची. समजा केम बापून त्यासनी 1 लाख मध्ये धरण बांधवी आणि या 200 कोटी मध्ये बांध म्हणजे 3000 कोटी वर घ्या. बरोबर. कामे तर त्याच ना. बरोबर. समजा 50 वर्षना पहिले मुत्री बांधली ती 500 रुपये बांधायनी आणि यासनी आता मुत्री 10 लाख नि राहत. आकडा फुगाडी आकडा आहेत फक्त मुत्री तो बांधायचे हाती बांधायचे. पण तो ना मुत्री अजून देखाल भेटतीस हातीने मुत्री आता 2-4 रोज पड जातीस. बरोबर. म्हणजे मूलभूत ज्या प्रश्न शेतात त्या प्रश्न सुद्धा म्हणजे त्या सोडवणूक कराय राहिली का त्यांनी त्यांना मग काही अर्थकारण शे असं त्यांना आता कसं आहे त्या दानावर आपल्या काही जास्त म्हणजे विरोध करायला पण त्यांना जो येतुरास थोडासा काम करा ना ज्याचे फायदा आहे ना तोच करतो. आधी गाव मा एखादी गावले पाणी नि गरजची बरोबर तर पाणी आणायला पाहिजे वॉटर सप्लाय लावून पाहिजे ते सोड देतात. आणि समाज मंदिर बांधतील ते समाज मंदिर उपकेंद्र बांधत तर त्याला डॉक्टर नाही म्हणजे थोडस
नफा जे ते काम करा ना. बरोबर, म्हणजे व्यावसायिकता ते जपाना प्रयत्न करायला सामाजिकता फार कमी आहे. समजा 3,000 कोटी उन्हात, 3,000 कोटी जर उन्हात आपला मतदारसंघ तर समजा गिरणाल्या ते 50 वर्ष पासून ऐकलं होतं आपण बंधारा बंधारा बंधारा. जर बंधारा होई जातात 2-4 पिढीच लोक सुखी राहतात ना. जर पाणी राहतं बंधारात राहतात. समजा एखादी शेतकरी जर त्याला पाणी भेटणं तर तो त्यांना पोरे शिकायला इंजिनियर बनाय टाकी, डॉक्टर बनाय टाकी ना पुढे. म्हणजे विकास होईल. जर त्याला पाणी नाही ना त्याला स्वतःला फी भरायला पैसा राहतील तर तो कोणा तपास बी करावं नाही. मुलगाला शिकायला टाकली पण ते बंधारांनी बांधतात, मुत्र्या बांधतात. तुम्ही रोड करा, हाई करत ते करत ते करत, पण मग बंधारा बांधा काय बिघडलं बघा ते आवश्यक होतं ना. म्हणजे प्रश्न सोडवणूक करायला शिल्लक ठेवा ना, शिल्लक ठेवा ज्या अत्यावश्यक त्या शिल्लक ठेवा ना. बरोबर. आणि गिरणामाईचं देखील आपण सर्वात मी तुम्हाला पुढे काही दिवस गिरणामाई रेती देखायला भेटावं नाही आपलं पोरेतली. बरोबर आहे. नानासाहेबांचं म्हणणं आहे की बा खरं म्हणजे प्रश्न भिजत ठेवा ना, त्या सोडांनी गरज नसताना जे कामे त्यांना म्हणणं पाहिजे त्याच कामे करा, नफेखोरीनाच कामं करा ना, अशा पद्धतीनं काय सध्या सुरूच येतच असं नानासाहेब म्हणतात. नानासाहेब आपण आता फक्त 2 मिनिटं तुम्हाला लेसूत. शेवटला 2 प्रश्न असाच येतच की पाचोरा भडगाव जो मतदारसंघ आहे की या मतदारसंघामा बराच लोक असले असं वाटतं ना की ही या उमेदवारीतून काही साध्य होईल आणि त्यासले काहीतरी आशा लागेल की नानासाहेब येईल शेतस पर्याय म्हणीशी येईल शेतस तर हा पर्याय त्यासले न्याय दी असं तुम्हाला वाटतं ना. मग आता मी प्रत्येक गावले फिरत ना तर अगदी सर्व लोक म्हणतात की आता या जवळ 3-4 उमेदवार आपल्या अनुभव शे बुवा. बरोबर. तर तुम्ही नवीन पर्याय दे ना, तुम्ही स्वतः तयारी. आणि लोक मी पहिले मार्केट कमिटीने इलेक्शनला फिरणू, दूध फेडरेशन इलेक्शनला फिरणू, तर लोक सांगित तुम्ही आता या इलेक्शन तुम्हाला जायचे तुम्ही पुढं आमदारकीनं करा, कारण तुम्ही करा सारखा आहेत बुवा. लोकेशनं मनावर भरोसा शे आणि त्यामुळे मला 100% गॅरंटी परिवर्तन होईल. बरोबर. नानासाहेब काय सांगशात मग पाचोरा भडगाव मतदारसंघामा तुम्हाला प्रेम करणारा आपतेष्ट शेतस, नातेवाईक शेतस, मित्र परिवार शे बरीच लोक तुम्हासाठी काही प्रयत्न कर राहणार, तर काही संघटनासनी पण तुम्हाला सपोर्ट करेल शे. कोण शेतस त्या महाराष्ट्र मराठा संघ काही आयराणीवाला आपला खानदेश असं. बरोबर. मग ह्या लोकसले वाटी राहणं की या योग्य उमेदवार या प्रश्नाची सोडवणूक करतील आणि म्हणीसन तुम्हाला तो पाठिंबा भेटी राहणार. काय सांगशात मायबाप जनताले आता शेवट पाचोरा भडगाव मतदारसंघामा नानासाहेब प्रताप हरी पाटीलच पाहिजेत यासाठी तुम्हाला काय सांगणे या जनताले. नमस्कार, मी प्रताप हरी पाटील, राहणार भडगाव. मी सर्व जनताला पाचोरा भडगाव मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी व सर्व लोकांना विनंती करतो की आपण मला दिनांक 20 रोजी अनुक्रम नंबर 5 नानासाहेब प्रताप हरी पाटील पेनाची नीप या निशाणीवर मतदान करून मला निवडून द्यावं आणि माझ्यावर आशीर्वाद द्यावा, माझ्या भरोसा ठेवा. धन्यवाद.